गेल्या काही तासांपासून दिग्रस शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पावसाचा जोर अजूनही कायम आहे. दुपारपासून सुरू झालेला हा धुवाधार पाऊस संध्याकाळपर्यंत अखंड सुरूच असल्याने शहरातील अनेक रस्ते, चौक व गल्ली बोळा पाण्याखाली गेले आहे. प्रमुख चौकांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना पाण्यातून वाहनं ढकलत नेण्याची वेळ आली. ग्रामीण भागात मालेओढ्यांना पूर आला असून काही भागात पाणी शेतात घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लहान मुलं व वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. रात्रीच्या वेळी अजून पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते अशी भीती नागरिकांमध्ये आहे. हवामान खात्याने पुढील 24 ते 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून प्रशासनाने नागरिकांना नदी नाल्याजवळ न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच गरजेअभावी घराबाहेर पडू नये असेही आवाहन करण्यात आले आहे. दिग्रस तालुक्यातील नागरिक सध्या या पावसामुळे हैराण असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार.